नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 29 जुलैच्या ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात आपण करणार आहोत काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने. तर होमवर्क क्वेश्चन असा होता मित्रांनो की गोदावरी नदीचे उगम कोणत्या जिल्ह्यात होते. तो ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं उत्तर हे बरेच विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि ज्यांनी नाही सांगितलं त्यांच्यासाठी आज आपण नक्कीच डिस्कस करणार आहोत. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, अर्थात नाशिक या जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर जे आहे ठिकाण, त्या ठिकाणाहून हे गोदावरी नदीचं उगम होतं. या गोदावरी नदीला दक्षिण गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. गोदावरी नदीची लांबी ही 1450 किलोमीटर आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 3 गोष्टी, एक याला दक्षिण गंगा असं म्हणतात, तसेच नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी याचं उगमस्थान होतं आणि महाराष्ट्रामधील ही सर्वात लांब नदी आहे. 4च पॉईंट मित्रांनो ह्या नदीच्या दृष्टीने आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, ते परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर आज आपण पहिला प्रश्न चालू घडामोडीचा बघणार आहोत. जसं की आपल्याही महाराष्ट्राच्या रिलेटेड महत्त्वाची घडामोड आहे, म्हणून पहिला प्रश्न असेल की महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे नुकतेच आज घडलेली घटना आहे मित्रांनो, म्हणून हे आपल्याला 100% परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्याविषयी माहिती बघूया. यापूर्वी हे जे काही CP राधाकृष्णन आहेत ते झारखंड या राज्याचे राज्यपाल होते. आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे यांच्या अगोदर राज्यपाल कोण होते, तर रमेश बैस हे होते. आता त्यांची जागा CP राधाकृष्णन हे घेतील. त्यानंतर राज्यपाल जे काही पद आहे त्याविषयी आपण बघणार आहोत. कलम राज्यघटनेमध्ये काय सांगतं की कलम 153 ते 167 या दरम्यान राज्यपाल जे काही पद आहे त्याविषयी कलमांमध्ये तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. आणि हे जे काही राज्यपाल असतात ते राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात मित्रांनो. नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणजे काय, एवढे काही जास्त त्यांच्याकडे अधिकार नसतात. जे काही ॲक्च्युअल पॉवर असतात राज्यामध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये असतात. त्यानंतरचा दुसरा पॉईंट असेल की यांची राष्ट्रपतीद्वारे नेमणूक केली जाते. आणि कार्य काय असतात राज्यपालांचे, तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. तसेच राज्यात जर समजा संविधानानुसार जर योग्य रीतीनं कारभार चालत नसेल तर त्यावेळेस ते राष्ट्रपतींना सांगून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करू शकतात. तर हे काही महत्त्वाचे कार्य. त्यानंतर राज्यपालांविषयीचे कार्य कलम आपण बघितलेले आहेत. हे आपल्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा महत्त्वाचे आहे, ते लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच 2024साठीचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, सुधा मूर्ती. हे जे काही सुधा मूर्ती आहेत त्यांना 2024 सालासाठीचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर थोडीशी एक्स्ट्रा माहिती याविषयी बघणार आहोत. हा जो काही लोकमान्य टिळक पुरस्कार आहे तो लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट आहे पुण्यामध्ये, त्यांच्याद्वारे हे पुरस्कार देण्यात येतं. आणि याचं पुरस्कार स्वरूप कसं असतं, एक स्मृतिचिन्ह असतं, एक मानपत्र आणि 1 लाख रुपये रक्कम देण्यात येते. जर आपल्याला जर लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला विचारले मागच्या वर्षीची जरी, तरी ते पण आपल्याला माहीत पाहिजे. जसं की 2022 या वर्षीचा हा पुरस्कार डॉक्टर टेसी थॉमस ज्या होत्या त्यांना मिळाला होता. त्यानंतर 2023चा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता आणि त्यांनी पुण्यात येऊन हा पुरस्कार स्वीकारला होता मित्रांनो 2023 या वर्षी. त्यानंतर आत्ता 2024चा सुधा मूर्ती ह्या जे काही राज्यसभा खासदार आहेत, लेखिका आहेत, तसेच सामाजिक कार्यकर्ता आहेत, तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. जे काही इन्फोसिस कंपनी आहे, IT कंपनी, त्या इन्फोसिसच्या हे जे काय आपले नारायण मूर्ती आहेत त्यांच्या या पत्नी आहेत सुधा मूर्ती. याआधी जर बघितलं तर सुधा मूर्ती यांना या अगोदर भारत सरकारनं पद्मभूषण देऊन सन्मान केलेला आहे त्यांचा 2023 या वर्षामध्ये. तसंच पद्मश्री देऊन 2006 सन्मान केलेला आहे त्यांचा. म्हणजे हे आत्तापर्यंत त्यांना 2 पद्म पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत, एक पद्मश्री आणि पद्मभूषण. हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं लक्षात ठेवायचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत
की पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण बनली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, मनू भाकर ही जी काय आहे खेळाडू, नेमबाजीमध्ये तिने भारतासाठी पहिलं मेडल आणलेलं आहे. तसंच मित्रांनो ही जी काही मनू भाकर ही खेळाडू आहे तिने नेमबाजीमध्ये भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी एका महिला खेळाडूने करून दाखवले की नेमबाजीमध्ये त्याने पदक जिंकून दाखवले मित्रांनो, आणि तिने हे ब्रॉन्झ पदक या स्पर्धेमध्ये जिंकलेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे जर विचारलं स्पर्धेमध्ये त्याची 10 मीटर एअर पिस्टल जे शूटिंग प्रकार असतात त्याच्यामध्ये हे त्यांनी ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे आणि ही हरियाणाची खेळाडू आहे मित्रांनो. यापूर्वी जर बघितलं तर या मनू भाकर या खेळाडूला अर्जुन पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच आपल्याला ही पण माहिती लक्षात ठेवायची आहे की जे अभिनव बिंद्रा आहेत त्यांनी नेमबाजीत भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेलं आहे मित्रांनो, आणि ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी नेमबाजीमध्ये भारतासाठी सुवर्णपदक आणलेलं आहे, आणि ते बीजिंग ऑलिम्पिक जे आहे तर 2008मध्ये त्यांनी आणलं होतं. आणि आत्ताची जी घडामोड आहे मनू भाकर हिने शूटिंगमध्ये पहिली अशी महिला खेळाडू आहे जिने शूटिंगमध्ये पदक जिंकलेलं आहे मित्रांनो, ब्रॉन्झ पदक. आत्तापर्यंत एकाही महिलेने ते जिंकलेलं नव्हतं. आणि जर एकंदरीत नेमबाजीत विचारलं तर अभिनव बिंद्रा यांचं नाव लक्षात ठेवायचं, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे त्यांनी, हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर तत्पर मित्रांनो, आपल्याला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. तसेच हा जी काही चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा मित्रांनो. दररोज आपण नॉलेजेबल कंटेंट आणत असतो, आणि हा जे काही चालू घडामोडीची आपली जी सिरीज आहे ते दररोज कंटिन्यू चालू आहे मित्रांनो आपली. म्हणून तुम्हाला जर माहिती आवडली असेल, तसेच वाटत असेल काहीतरी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलमधून मिळते, तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ मित्रांना पण शेअर करा. तर प्रश्न काय असेल, महिला क्रिकेट आशिया कप 2024 स्पर्धेचा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत, आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, श्रीलंकेचा जे काही महिला संघ आहे क्रिकेट महिला संघ त्याने नुकतंच हे जे काही आशिया कप आहे ते जिंकलेलं आहे मित्रांनो. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघूया की स्पर्धेचं आयोजन हे श्रीलंका या देशात करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये आशिया कप 2024 स्पर्धेचा विजेता श्रीलंका हा देश ठरलेला आहे, आणि उपविजेता हा भारत ठरलेला आहे. आणि श्रीलंकेविषयी हे महत्त्वाचं का, कारण आशिया कपचं जे काही आयोजन आहे ते त्यांच्याच देशात झालं श्रीलंकेमध्ये, आणि त्यांनी हा जो काही पहिली ट्रॉफी उचललेली आहे त्यांची इतिहासामध्ये पहिलंच आशिया कप त्यांनी जिंकलेला आहे. त्यांच्यासाठी हा महत्त्वाचं आहे मित्रांनो, ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की कारगिल विजय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, 26 जुलै. 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो. त्याविषयी थोडीशी माहिती बघूया की 26 जुलै 1999 साली कारगिल युद्धामध्ये भारतानं विजय मिळवला होता, म्हणून हा दिवस आपल्याला भारतामध्ये कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा जो काही युद्ध झालं होतं मित्रांनो ते भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांदरम्यान झालेलं होतं, आणि त्यामध्ये भारतानं विजय मिळवला होता. आणि त्या जे काही कारगिल विजय झाला होता मित्रांनो त्याचं ऑपरेशनचं नाव जर विचारलं काय होतं त्या युद्धामध्ये, तर ऑपरेशन विजय असं त्या ऑपरेशनचं नाव होतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्याने अग्निवीरांना राज्य सरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत, आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, राजस्थान. राजस्थान सरकारनं सांगितलेलं आहे जे काही मित्रांनो अग्निवीर म्हणून आपल्या सेनामध्ये भरती होतात आणि 4 वर्षानंतर सर्व्हिस केल्यानंतर जे रिटायर होऊन येतील परत, त्यांनी जर इतर नोकऱ्यांसाठी ते फॉर्म भरत असतील तर त्यांना अशा राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण त्यांना जाहीर केलेलं आहे राजस्थान सरकारनं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतातील कोणते ठिकाण जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे? जे काही वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतात मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्या भारतातलं एक ठिकाण नुकतंच समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याविषयी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत, आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अहोम दफनभूमी जी की आसाममध्ये आहे. ते ठिकाण जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मित्रांनो नुकतंच समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणून यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो मित्रांनो, आणि भारतातलं एक स्थळ आहे जे की त्याचा समावेश झाला आहे, म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. तर त्याविषयी माहिती बघूया. जे की आसाममध्ये
हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी अहोम जे राजवंश राजे होते अगोदरचे त्यांच्या दफनभूमी आहेत मित्रांनो. एक विशिष्ट प्रकारे ते दफनभूमी असते त्या ठिकाणी. त्यांना आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर भारतातील हे 43व जागतिक वारसा स्थळ बनलेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. भारतामध्ये आता एकूण 43 जागतिक वारसा स्थळं झालेले आहेत. आणि जगात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ कोणत्या देशात आहे हे विचारलं तर ते इटलीमध्ये आहेत, 59 आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक चीनमध्ये आहे 57, जर्मनीमध्ये 52 आहेत. आणि भारतामध्ये मित्रांनो, भारताचा आकडा विसरायचा नाही, ते 43 आहेत भारतामध्ये जागतिक वारसा स्थळे. आत्ताचं मिळून हे जे अहोम दफनभूमी जी आहे मोईदम आसाममधली, ते मिळून आता 43 त्याची संख्या झालेली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या जागतिक वारसा स्थळं आहेत. तर ते कोणते आहेत ते थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत. जसं की वेरूळची लेणी असेल, अजिंठा लेणी असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे मुंबईचं ते ठिकाण असेल, त्यानंतर एलिफंटा लेण्या असतील मुंबईच्या, त्यानंतर व्हिक्टोरियन आर्ट अँड डेको असेंबल हे जे काही ठिकाणं आहेत ते सुद्धा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या अगोदर समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणून आपल्याला एकंदरीत यासोबतच आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा ठिकाणांचा माहीत पाहिजे, म्हणून आपण हे इन्फॉर्मेशन या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश कोण बनलेला आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी. भारत हा जगातला सर्वात जास्त दूध प्रोड्यूस करणारा देश बनलेला आहे मित्रांनो. तर त्याविषयी अजून एक्स्ट्रा माहिती बघणार आहोत. जसं की जगाचं जे काही एकूण दूध उत्पादन होतं जगात, त्याच्या 25% हा उत्पादन भारतामध्ये होतं मित्रांनो. म्हणून भारत हा आता टॉपवर आहे सध्या जगामध्ये दूध उत्पादनामध्ये. आणि भारतात सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या राज्यात होतं विचारलं तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये होतं. तसेच जगामध्ये सर्वात जास्त गाई आणि म्हशींची संख्या पाहायला मिळते. कुठं तर भारतामध्ये सर्वात जास्त गाई आणि म्हशी आहेत मित्रांनो. त्यानंतर शेवटी मित्रांनो, जसं आपण दररोज होमवर्क क्वेश्चन देऊन जातो व्हिडिओच्या शेवटी, आजचा प्रश्न काय असणार आहे की प्रसिद्ध देवगिरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन्स आपल्या समोर दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आपण सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत आहात, बरेच जण, फक्त काहीच लोक आहेत जे कमेंटमध्ये उत्तर नियमितपणे सांगतात. तुमच्यासाठीच आहे मित्रांनो, हे उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहील अजून चांगल्या प्रकारे. म्हणून हा आपण व्हिडिओचा तेच उद्देश आहे, तुम्हाला लक्षात राहायला पाहिजेत गोष्टी मित्रांनो, त्या दृष्टीनं तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल. म्हणून जे काही प्रश्न आपण घेतो होमवर्कसाठी त्याचं उत्तर कमीत कमी प्रयत्न करा उत्तर देण्याचा. जरी नाही आलं तरी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ते डिस्कस करतच असतो. म्हणून उत्तर देत चला. तोपर्यंत मित्रांनो थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.